नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजिंक्य तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो अजिंक्य ॲग्रिकल्चर या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आजच्या व्हिडिओमध्ये गहू हे जे पीक आहे याच्यामध्ये एक समस्या सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवायला लागलेली आहे. ती म्हणजे आपला गहू पिवळा पडायला लागलाय. म्हणजे खूप जणांचे कमेंट्स देखील आले होते. मला काही मित्रांनी माझ्या विचारलं की असं का व्हायला लागलं. तर या मागचे कारण आपण या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम आपण याचे कारण जाणून घेऊयात. यानंतर आपण त्याचं काय उपाययोजना करू शकतो, नेमकं आपण फवारणीद्वारे करू शकतो का त्याला दुसरे काही फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात, या गोष्टीबद्दल देखील आपण पूर्ण डिस्कस करू. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. यामध्ये गहू पिवळा पडण्याची कारण पहिलं असतं एकतर तुमचं मॉइश्चर स्ट्रेस म्हणजे काय की जर एखाद्या वेळेस तुमच्या जमिनीमध्ये पाण्याची कमतरता असेल किंवा पाणी अति झालं, ह्या दोन्ही गोष्टीला मॉइश्चर स्ट्रेस म्हणतात. म्हणजे पाण्यामुळे तयार होणारा स्ट्रेस पिकामध्ये, यामुळे देखील आपलं पीक पिवळं पडू शकतं. यानंतर दुसरी गोष्ट असते आपल्या पिकामध्ये नायट्रोजनची कमतरता असेल म्हणजे जमिनीमध्ये, तर त्यामुळे आपल्या पिकामध्ये पिवळटपणा आपल्याला दिसून येतो. यानंतर दुसरी गोष्ट असते ती म्हणजे सल्फरची कमतरता असेल त्यावेळेस देखील आपलं पीक पिवळं दिसतं. यानंतर लोहाची कमतरता असेल तरी आपलं पीक पिवळं दिसतं. एखादा रोग पडलेला असेल, तांबेरा पडला असेल किंवा व्हीट व्हायरस पडला असेल, स्ट्रिक मोझाईक व्हायरस, तर अशा प्रकारचा व्हायरस जरी पडला तरी आपलं पीक पिवळं दिसतं. किंवा याच्यामध्ये मॉलिब्डेनियम किंवा मॅंगनीज मॅग्नेशियमची कमतरता असेल तरी देखील आपलं पीक पिवळं दिसतं. आपण तणनाशक फवारलं, तणनाशकाचा इफेक्ट जर झाला त्याच्यावरती विपरीत, त्यामुळे देखील आपलं पीक पिवळं दिसतं. आपण जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजनचा वापर केला विद्राव्य खताद्वारे तरी देखील आपलं पीक पिवळं दिसतं. अशी असंख्य कारणं आहेत ज्यामुळे आपलं पीक पिवळं दिसतं. मग आपण कसं ओळखायचं की बाबा आपल्या पिकाला नेमका प्रॉब्लेम काय? तर ह्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला पूर्ण समस्यांचं निराकरण कसं करायचं हे समजून जाईल. आता बघा, आपण पहिल्यांदा बघूयात की नायट्रोजनची कमतरता असेल तर नेमकं पीक आपलं कसं दिसतं, पिवळं दिसतं. कसं ओळखायचं ह्यात नायट्रोजनची कमतरता आहे. तत्पूर्वी आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया. याच्यामध्ये आपल्याला एक शब्द माझ्याकडून तुम्हाला ऐकण्यात येईल की इंटरव्हेनल डिस्कलरेशन किंवा इंटरव्हेनल क्लोरोसिस. इंटरव्हेनल म्हणजे काय? जे आपलं पान असतं त्या पानामध्ये जे आपले मधले शिरा असतात पानाच्या, त्या दोन्ही शिरांच्या मधला जो भाग असतो, रिजन त्या आतमधल्या शिरांच्या, त्याला म्हणतात इंटरव्हेनल रिजन. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा आपण त्याबद्दल बोलतोय. आता नायट्रोजनची कमतरता जर आपल्या पिकामध्ये असेल तर जे आपले पिकाचे जुने पानं असतात ते जुने पानं पिवळे पडायला लागतात. आणि आपले जुने पानं पिवळे पडतात कारण ह्याच्यामधलं जे नायट्रोजन आहे ते नवीन पानाकडे ट्रान्सपोर्ट केलं जातं. पण जर आपल्या जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात नायट्रोजन असेल तर आपले जुने पानं देखील काय होतात, हिरवेच राहतात. त्यामुळे आपलं पूर्ण झाड आपलं हिरवगार दिसतं. पण नायट्रोजन कमी असेल तर आपलं पीक काय करतं, जे जुन्या पानातलं नायट्रोजन ते नवीन पानात ट्रान्सपोर्ट. आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की नायट्रोजन हा एक मोबाईल एलिमेंट आहे, म्हणजे मोबाईल न्यूट्रिएंट. याचा अर्थ काय असतं की याचं ट्रान्सपोर्टेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आता समजा मुळाद्वारे नायट्रोजन शोषला तर तो शोषलेला नायट्रोजन आपल्या झाडाच्या विविध भागांमध्ये त्याचं ट्रान्सपोर्ट केलं जातं. किंवा जिथं ट्रान्सपोर्टेशन केलं तिथं जर अतिरिक्त प्रमाणात त्याचं, म्हणजे समजा पानामध्ये ट्रान्सपोर्टेशन केलं आणि पानांमधून आपल्याला फुलांमध्ये किंवा फळामध्ये त्याचं ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तरी देखील ते होऊ शकतं, कारण ते मोबाईल एलिमेंट आहे. त्याला म्हणतात मोबाईल एलिमेंट, लक्षात ठेवा. तर हे मोबाईल एलिमेंट आहे आणि याचं जे कमतरता झाली तर जुने पानं पिवळे पडतात. आता तुम्हाला मी साईडला एक फोटो दाखवतो, त्यानुसार तुम्ही समजून घ्या की असं आपल्या पिकामध्ये जुने पानं पिवळे पडायले तर समजून घ्यायचं की नायट्रोजनची कमतरता आपल्या पिकामध्ये आहे. यानंतर जर आपले नवीन पानं, जे आपले नवीन पानं फुटलेले असतात ते आपल्याला पिवळसर दिसायले तर कोणत्या घटकाची आपल्याला कमतरता आहे हे आपण बघूया. तर यामध्ये सल्फर याची जर कमतरता असेल गव्हामध्ये तर त्याची जी नवीन पानं आहेत का ते पिवळे दिसायला सुरुवात होतात. आणि मेन गोष्ट, जी नायट्रोजनची कमतरता आहे त्याच्यामध्ये काय होतं, इंटरव्हेनल रिजन जे आहे ते पिवळं पडतं आणि त्याचे शिरा आहेत का, म्हणजे आपल्या पानांमध्ये जी शिरा असतात त्या हिरव्या राहतात. मग ह्याच्यावरून समजायचं की हिरव्या शिरा आहेत आणि पानांच्या आतमधलं रिजन जे आहे
ते पिवळसर पडलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये नायट्रोजनची कमतरता. ही एक मुख्य त्याचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. यानंतर आपण बघत होतो सल्फर. ज्या वेळेस मित्रांनो सल्फरची जर आपल्या पिकामध्ये कमतरता असेल तर ना आपले नवीन पानं जे आहेत का वर झाडाच्या एकदम टॉपला येतात, आपलं म्हणजे पीक आहे, पिकाच्या खाली जुने पानं असतात आणि त्याच्यावरील नवीन पानं, त्या नवीन पानामध्ये पिवळसरपणा दिसतो. मग ओळखून घ्यायचं ह्याच्यामध्ये सल्फरची कमतरता आहे. पण याच्यामध्ये पण एक ट्रिक आहे, लक्षात ठेवा. लोहाची पण कमतरता असेल एखाद्या पिकामध्ये तर त्याचं सुद्धा लक्षण आपल्याला नवीन पानांमध्ये दिसतं. मग आपण ते कसं ओळखायचं दोघांमध्ये ते पण एक तुम्हाला सांगतो. पण त्याच्या अगोदर सल्फर विषयी अजून एक माहिती सांगतो की सल्फर हे जे एलिमेंट आहे ते इमोबाईल मध्ये येतं, ते आपल्या नायट्रोजन सारखं नाही. याचं कसं आहे माहिती आहे का, जिथं गरज असेल मुळाद्वारे शोषलं जातं सल्फर आणि जिथं गरज आहे ना तिथं ते पोहोचवलं जातं. पण ज्या ठिकाणी पोहोचवलं त्यापासून ते दुसऱ्या भागात जात नाही परत. जिथं पोहोचवलं, तुम्हाला समजा पानामध्ये गरज होती, तुमच्या मुळांनी सल्फर ओढलं, ते पानामध्ये स्टोअर होतं, परत ते पानांमधून फुलामध्ये जात नाही, फुलामधून ह्याच्यामध्ये जात नाही. ते इमोबाईल एलिमेंट आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं त्याची कमतरता आपल्याला साहजिकच पहिल्यांदा नवीन नवीन आपलं ज्यावेळेस आपण रोप म्हणजे आपलं बी जमिनीत पडतं, त्याचं जर्मिनेशन होतं, त्यामुळे ज्यावेळेस ज्याची उपलब्धता सल्फरची चांगली असेल तर आपल्याला काय होतं, जुन्या पानामध्ये काही दिसून येत नाही, हिरवेगार दिसतं, पण हळूहळू हळूहळू वरचे पानं पिवळे पडायला लागतात. म्हणजे ते जुन्या पानामध्ये स्टोअर झालं जेवढे आहेत तेवढे जमिनीत, पण ते वर गेलं नाही, म्हणून ते वरचे पानं पिवळे दिसायला लागले. मग याच्यावरून लक्षात ठेवायचं की सल्फरची कमतरता असेल तर आपल्याला नवीन पानांमध्ये सल्फरची कमतरता दिसून येते. तुम्हाला साईडला फोटो दाखवतो, हे बघून घ्या, म्हणजे हे तुम्हाला लक्षात येईल. आता यानंतर लोहाची पण सेमच कमतरता. लोह जर आपल्या जमिनीमध्ये कमी असेल त्याच्यामुळे देखील नवीन पानांवरती इफेक्ट दिसून येतं. पण याच्यामध्ये आणि सल्फरमध्ये फरक काय, तर लोह कमतरता असेल तर आपल्याला थोडंसं जे पानाचे जे शिरा येतात त्या शिरांमधलं जे रिजन आहे थोडं थोडं हिरवगार दिसतं, थोडं पिवळं दिसतं, म्हणजे मिक्स आपल्याला पॅटर्न दिसतो. साईडला तुम्हाला इमेज दाखवतो, हे बघून घ्या. अशा प्रकारे आपल्याला हे दिसलं की समजायचं की ह्याच्यामध्ये सल्फरची कमतरता नाही तर लोहाची कमतरता आहे. तर यानुसार आपण हे 3 गोष्टी बघितल्या, सल्फर बघितलं, लोह बघितलं आणि नायट्रोजन बघितलं. आता यानंतर आपण बघूया की दुसरी एक असतं की हर्बिसाइड इंजुरी. म्हणजेच आपण जर एखादं तणनाशक फवारलं, तणनाशक फवारल्यामुळे देखील आपल्या पिकामध्ये जे पिकाचे पान आहेत शॉकमुळे पिवळे होतात. मग ते पण आपण समजून घ्यायचं, आपण ह्याच्या अगोदर काय केलेलं आहे. आपण जर तणनाशक फवारलेलं असेल तर त्याचा असा होऊ शकतो की चान्सेस आहेत की त्याच्यामुळे आपलं पीक पिवळं पडलेलं आहे. मग त्याच्यावर काय होतं, जे पिकाचे जी पानं आहेत वरचे एकदम बर्न सारखे होतात, म्हणजे पूर्ण जळून गेल्यासारखे दिसतात, पिवळे पण जळतात. मग त्यावेळेस समजून घ्यायचं की यामध्ये तणनाशकाचा इफेक्ट झालेला आहे. यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या याच्यामध्ये जर तांबेरा पडला तर काय होतं, तांबेरा पडला तर पहिल्यांदा म्हणजे पानावरती एक प्रकारे पिवळसर स्पॉट होतात, ते पुढे जाऊन विटकरी कलरचे होतात. त्यानुसार आपण ओळखतो की यावर तांबेरा पडलाय. पण तांबेराचं लक्षण वेगळंच असतं, पण नायट्रोजनचं वेगळंच असतं. पिवळेपणा त्यांचा वेगळा, त्यांच्यामध्ये धब्बे असतात त्या ह्याच्या तांबेरेचे. त्यामुळे त्यावेळेस आपण ओळखायचं की ह्याच्यामध्ये तांबेरा पडलेला आहे, हा रोग पडलेला आहे. यानंतर असतं व्हीट स्ट्रिक मोझाईक व्हायरस. याचा देखील इफेक्ट झाला आपल्या पिकावरती तरी आपलं पीक पिवळं पडतं, पण त्याचा पॅटर्न वेगळा असतो. मी साईडला इमेज दाखवतो, त्या इमेजनुसार तुम्ही बघून घ्या की नेमकं कोणत्या पॅटर्ननुसार याच्यामध्ये पिवळटपणा येतो. यानंतर दुसरी एक गोष्ट असते की फ्रीजिंग इंजुरी एक असते. फ्रीजिंग इंजुरी म्हणजे काय की एकदम जर तापमानामध्ये घट झाली तर त्यामुळं काय होतं की आपल्या झाडाचे म्हणजे आपले जे पिकाचे फुटवे आहेत त्या फुटव्यांच्या अवस्थेमध्ये जास्त झालं तर फुटवे पूर्ण जळून जातात, एकदम खालून बॉटम पासून वरपर्यंत पूर्ण पान आपल्याला ती टिलर पूर्ण जळून जातं, म्हणजे तो फुटवा पूर्ण जळून जातो. हे तापमानातील कमतरतेमुळे होतं. हे सुद्धा गोष्टी लक्षात ठेवा की तापमानात कमतरता झाली तरी सुद्धा आपलं जे गहू पीक आहे त्याच्यामध्ये पिवळटपणा येऊन पूर्ण तो जळून जाऊ शकतं आणि असं झाल्यामुळे आपल्या उत्पन्नात देखील घट झालेली दिसून येते. यानंतर पुढचा एक भाग असतो तो म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये जर वॉटर लॉग म्हणजेच पाण्याचा जर निचरा होत नसेल व्यवस्थित आपल्या जमिनीतून आणि किंवा पाणी कमतरता, आपण पहिल्यांदा पाणी म्हणजे साठलेली कंडिशन असेल, म्हणजे काय म्हणतात त्याला, निचरा झाला नाही आणि पाणी साठून राहिलं जमिनीत म्हणजे गहू या पिकामध्ये, तर गहू हे पीक पिवळं पडतं. का पडतं याच्या मागचं रिझन सांगतो. एक तर त्याला सॉइल एअर नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे हवा खेळती राहत नाही मुळांपाशी, त्याच्यामुळं त्याला व्यवस्थितपणे त्याचं श्वसन होत नाही मुळांचं. तसेच जास्त काळ पाणी जर साठलं त्या जमिनीत तर त्यातला जे नायट्रोजन असतं
नायट्रोजन असतो तो लीच आउट होतो, म्हणजे तो खाली जातो जमिनीत, त्याच्या मुळापासून दूर जातो. त्यामुळे त्याला नायट्रोजन व्यवस्थित भेटत. नायट्रोजन काय, दुसरे घटक सुद्धा त्याला व्यवस्थित भेटत नाहीत, म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा आपले त्याला पोषक तत्वे भेटत नाहीत, त्यामुळं ते पिवळं पडतं. मग असं याचं कारण असू शकतं की आता समजा सध्या तर कंडिशन असं झालेली आहे की मध्ये अवकाळी पाऊस पडला आणि ज्या लोकांनी अगोदर पाणी दिलेलं होतं त्या लोकांनी पाणी दिलेलं सोबतच हे पावसाचं पाणी हे अतिरिक्त पाणी झालं, त्यामुळे काय झालं, त्यांचा गहू पिवळा पडायला लागला, त्यामुळे त्याला नायट्रोजन म्हणा दुसरे घटक भेटना गेलेत. म्हणून या कारणाने देखील आपला सध्या गहू पिवळा पडलेला आहे. मग असे आपण वेगवेगळे कारण बघितले, तुम्हाला मी सगळे डिटेल जेवढं मी स्टडी केलं आणि त्यानुसार मला ह्या गोष्टी सापडल्या. मग हे कारण मी तुम्हाला सांगतोय. आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या पिकामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळं कारण असू शकतं. आपण स्वतः त्या गोष्टीचं परीक्षण करा, की आता मी तुम्हाला सगळं सांगितलं, ते फोटो पण दाखवलेले आहेत. त्यानुसार तुम्ही बघायचं आपल्या जमिनीमध्ये काय कमतरता आहे किंवा काय प्रॉब्लेम झाला, त्यानुसार त्याच्यावरती इलाज आपण करायची. चालतंय. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमचे काय विचार आहेत ते मला सुचवा, मी त्यानुसार त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मेन गोष्ट, कारण एवढी तुमच्यासाठी मेहनत करतोय, तुम्ही पण तेवढ्या गोष्टी करा, कारण त्या गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित आहे. चालतंय. तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.